व्हॉट्सअप गाईज, इट्स अ ग्रेट डे, इट्स अ ब्युटिफुल डे आणि मी स्वागत करतो तुमचं आपल्या अजून एका नवीन एपिसोडमध्ये। आज आहे 13 मार्च, म्हणजेच उन्हाळक्याचा वाढदिवस आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी ठरवलेलं आहे की आपण आज करूया डिस्कवर स्कूबा डायव्हिंग, जे MTDC, इस्डा आणि पॅडीने कोलॅबरेट करून एक इथे बेसिक कोर्स बनवलेला आहे डिस्कवर स्कूबा डायव्हिंगचा। सो आता आपण तो करायला जातोय आणि मी आता ऑलमोस्ट MTDCच्या ऑफिसमध्ये पोचलेलो आहे। तर मग तुम्हाला अजून डिटेल्स मी थोडे पुढे जाऊन देतो मस्त। आता आम्हाला डाईव्हसाठी सगळं करायचं आहे, इक्विपमेंट चेक वगैरे। तोपर्यंत तुम्ही आमचा कालचा दिवस बघा की काल आम्ही इथेच कसं ट्रेनिंग केलं आणि काय केलं वगैरे। तर फायनली आय साइंड अप फॉर डिस्कवर स्कूबा डायव्हिंग आणि आता आपण फायनली पहिल्या दिवसाची आपली ट्रेनिंग सुरू करतोय। आणि इथे आता मी आलेलो आहे, MTDCचा हा स्कूबा डायव्हिंगचा पूल आहे 25 फीट लॉंग। तर मग आता व्हेरी एक्साइटेड। इथे आता आपलं पहिले ट्रेनिंग होणार, इक्विपमेंट वगैरे सगळं ते लोक शिकवणार कसं असतं काय असतं, आणि मग आपल्याला आतमध्ये पाण्यात उतरून स्टेबलायझर आणि ते सगळं वगैरे सगळं दाखवणार आणि मग आपले पुढे सुरुवात होणार। आणि मग उद्या आत्ता दुपारचे 4 वाजलेले आहेत, तर मग आता इथे मस्त आपली ट्रेनिंग होईल आणि मग नंतर पुढे उद्या सकाळी आपली मेन डीप सी डायव्हिंग होईल। तर आय एम रिअली एक्साइटेड। आज 12 मार्च आहे, आज मी ट्रेनिंग करणार आणि उद्या 13 मार्च म्हणजे माझा वाढदिवस असतो 13 मार्चला। तर मग दिस इज अ सेल्फ गिफ्ट थिंग। मला काहीतरी ॲडव्हेंचर करायचं होतं, एनिवे माझ्या बड्डेच्या दिवशी काहीतरी वेगळं करायचं होतं। तर मग आता मी स्कूबा डायव्हिंगसाठी साइन अप केलेलं आहे। तर मग आता तुम्हाला एक्सपिरियन्स दाखवतो। आता आम्हाला इथे हे असे कपडे ठेवलेले असतात, ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आपल्या साईजचे। हा वाला ठीक आहे, ओके हां ठीक। माझ्यासोबत 2 लोक सुद्धा आहेत ट्रेनिंग करण्यासाठी आणि आता हे इथे सगळे इन्स्ट्रक्टर्स आहेत आपले। आणि मॅडम का तर यस फायनली आता इट्स टाइम टू डाइव इन
आता मी जातो इथे आपली MTDCची बोट आहे एक, तिथे आपला मीटिंग पॉईंट असतो. तर मग मी आता माझा हा वेटसूट माझ्यासोबत कॅरी करतोय. हार्डली अर्ध्या मिनिटाचा रस्ता आहे MTDCच्या ऑफिसपासून त्या पॉईंटवर, जिथून आपली बोट सुटते MTDCची तिथे जायला. तर मग आता मी खूप एक्साइटेड आहे. सो लेट्स सी. तर फायनली गाईज मी आलेलो आहे MTDCच्या आपल्या बोटमध्ये आणि आता मी अप्पर डेकला आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे बिकॉज आता फायनली इट्स टाईम टू गेट इन टू वॉटर आणि मग नंतर आपली स्कूबा डायव्हिंग होणार आहे. खूप मजा येणार आहे. काल मस्त ट्रेनिंग वगैरे घेतली मी ह्या लोकांसोबत. काल आपलं 3-4 वाजताच्या दरम्यान 3-4 वाजता दुपारी हे लोक फर्स्ट हाफ आपला जो ट्रेनिंगचा असतो तो घेतात, ज्याच्यामध्ये आपली थिअरी सेशन असते आणि आपल्याला व्हिडिओ दाखवला जातो आणि काय काय आपल्याला सांगतात त्यामध्ये इन्फॉर्मेशन. आणि सेकंड पार्टमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल करायचं असतं. आपल्यासोबत एक इन्स्ट्रक्टर दिलेला असतो त्यांनी, तो आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवतो, जसं की हँड साईन्स आणि इक्विपमेंट आणि हाऊ टू यूज आणि व्हॉट नॉट टू डू आणि काही अशी सिच्युएशन आली तर काय करायचं, ह्या सगळ्याची आपल्याला ट्रेनिंग दिली जाते. आणि मग नंतर MTDCमध्ये त्यांचा स्वतःचा 25 फूट खोल पूल आहे. तर मग त्याच्यामध्ये ते लोक आपल्याला नेतात खालपर्यंत, सगळं आपल्याला शिकवतात की हे असं करायचंय, हे असं करायचंय, हँड साईन वगैरे असं सगळं प्रॉपरली आपल्याला ते लोक पहिले ट्रेनिंग देतात. तर मग ती तुमची अर्ध्या तासाची ट्रेनिंग असते आणि मग नंतर तुम्ही लवकर अडॅप्ट केलं तर 20-25 मिनिटात सुद्धा होऊ शकतं. अर्धा तास ते पाऊण तास जास्ती मॅक्झिमम लागतो आणि इझी, असं काही मोठं रॉकेट सायन्स नव्हतं. फक्त इट्स जस्ट दॅट की तुम्ही पॅनिक झाला तर तुम्हाला ते करता नाही येणार आणि बेसिक गोष्टी शिकायला इट्स व्हेरी इझी. जर तुम्ही मोठे कोर्स करत असाल 5 डेजचे किंवा 21 डेजचे तर मग तुम्हाला एकदम जरा नीट प्रॉपरली स्टडी करावं लागतं. बट बेसिक शिकण्यासाठी अर्धा ते पाऊण तास इनफ असतो. मजा येणार आहे. 24 वर्षाचा झालोय आता आणि पहिल्याच दिवशी मी स्कूबा डाईव्ह करणार आहे अरेबियन सी मध्ये. तर मग आय होप पूर्ण माझी अशी पुढचे सगळे बर्थडे खूप सारे ॲडव्हेंचर्स आणि वेगवेगळ्या एक्सपिरियन्समध्ये जातील. तर मग गाईज मी नॉर्मल स्कूबा डायव्हिंग नाही करत आहे. नॉर्मल स्कूबा डायव्हिंग आणि ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. नॉर्मल स्कूबा डायव्हिंग म्हणजे आपण जे बीचवरती जाऊन लोकल्स तिकडचे जे असतात आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स जे ऑर्गनाईज करतात ते असतात. थोडेफार मीटर्स खालती जाऊन आपल्याला ते लोक एक्सप्लोअर करवतात. पण मला थोडं अजून इंटेन्स आणि थोडंसं अजून डीप जायचं होतं पाण्याच्या आतमध्ये आणि अंडर वॉटर वर्ल्ड बघायची माझी इच्छा होती खूप दिवसांपासून. सो दॅट इज वाय आय हॅव डिसाइडेड टू ऑप्ट फॉर दिस कोर्स. तर मग हा आहे MTDC इस्डा आणि पॅडीचा असा कोलॅबरेशनमध्ये एक कोर्स आहे, त्याचं नाव आहे डिस्कवर स्कूबा. त्याची प्राइस किती लागली मला ह्याचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देईनच ऑफकोर्स. इथून आता सुनामी आयलंडला जाणार आपण. पहिलं आपल्याला सुनामी आयलंड दिसणार, त्याच्यानंतर संगम पॉइंट आहे, मोगरेश्वर मंदिर आहे, सगळे साईट सीन आपल्याला बोटिंग मध्ये जाते सगळे आपल्याला दिसतात. थोड्या थोड्या डिस्टन्सवर आहेत ते आपल्याला दिसतात. नॉर्मली ही जर्नी आहे आपली ती 18 किलोमीटरची जर्नी असणार आहे. तर 7 किलोमीटरची जी आहे ती रिव्हर जर्नी असणार आणि चॅनल पासून लाईट हाऊस जे आपलं डाईव्ह साईड आहे, सी मधली जी आपली डाईव्ह साईड आहे तिथून ऑलमोस्ट 11 किलोमीटरची जर्नी असणार. नॉर्मल बोट मधून गेला तुम्ही जवळजवळ तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतो. तर आपल्या जी वुडन बोट असते त्या बोटने जर गेला तर तुम्हाला 1-1.5-2 तास लागतो. पण आपली ही डायव्हिंग MTDCची डायव्हिंग साठी स्पेशली बनवलेली बोट आहे. याला 250 HP च्या 2 इंजिस आहेत. तर अराउंड 45 मिनिट्सच्या अंडर आपण डायव्ह साईडला रीच होतो. सध्या रिव्हर असल्यामुळे रिव्हर मधून आपण स्लो स्पीड मध्ये जातो. कारण काय असतं की साईडच्या किनाऱ्याला आपल्या लोकल्स जे बोट असतील, फिशरमॅन्स असतील, त्याचे बोट्स पार्किंग केलेले असतात. सपोज आपण जर इथून फास्ट गेलो तर जे वेव्स क्रिएट होतात त्याने त्याच्या वेव्स ज्या आहेत त्या बोटला जाऊन ड्रॅग होतात आणि बोट्स एकमेकाला आपटतात. किंवा जे छोटे छोटे कंपाऊंड्स केलेले आहेत ना त्याला जर लाट ड्रॅग होत राहिली तर मे बी त्यांचे सुद्धा जे कंपाऊंड आहेत ते कोसळू शकतात. त्यामुळे आपण जी बॅकवॉटर जर्नी आहे ती एकदम स्लोली आपण जातो, जेणेकरून लोकल्सना कोणत्याही प्रकारे आपल्यामुळे त्रास होऊ नये. त्यामुळे ही ह्यूज एक सगळ्यात मोठी इकडची ह्यूज बोट आहे जी आपण आता नेतो. ठीक आहे, त्यामुळे आपण लोकल्सला काही प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे आपण जी बॅकवॉटर जर्नी आहे ती एकदम स्लोली जातो. ठीक आहे, बोटिंग मधून तुम्ही गेला तरी ह्याच रूटने जाता. हे केल्यावर वेगळं बोटिंग वगैरे करायची काही गरज नाही. काही गरज नाही. फक्त नाही. सपोज जसं मी सांगितलं, जसं आता आम्ही तुम्हाला पॉइंट आउट करून इन्फॉर्मेशन देतोय तशी दिली जाते. फक्त वॉटर स्पोर्ट जर करायचे असतील तर सुनामी आयलंडला ते बोट थांबतात. तुमचे वॉटर स्पोर्ट होईपर्यंत तुमच्या सोबत थांबतात. आपली ही बोट ह्यूज असल्यामुळे, मोठी असल्यामुळे
तिकडे आपण ती पार्क करू शकत नाही, त्यामुळे आपण सुनामी आयलंडला वगैरे थांबत नाही. सुनामी आयलंड तुम्हाला दिसतो जाताना आपल्याला. डीप ड्राईव्ह वगैरे आम्ही जन्मात पहिल्यांदा डीप ड्राईव्ह वगैरे सुरू केलं. पहिल्यांदा केल्यानंतर मला इंटरेस्ट वगैरे पण पूर्ण होतो. थोडासा कॉन्फिडन्स येतो, पण असं काही विशेष होत नाही. एकाच्या वेळी 2 सेशन वगैरे नाही घेऊ शकत. पॅकेज नाही कसं आहे, हा जो सेशन आहे ना त्याच्यामध्ये माणूस ऑटोमॅटिक आरामात क्लिअर होतो. कारण काय आहे की आपण कोणत्याही प्रकारे गेस्टला सांगत नाही की तुम्हाला अर्ध्या तासाचा सेट व्हायला हवं, 1 तासाचा सेट व्हायला. जर गेस्ट जोपर्यंत गिव्ह अप करत नाही, आपण जास्तीत जास्त काय होतो की मोटिवेट करू शकतो. एखाद्याला गेस्टला आपण फोर्स करू शकत नाही. ट्रेनिंग सीझन असा बघाय, जर मी तुम्हाला फोर्स करतो एखाद्या गोष्टीत आणि तुम्हाला जर ती गोष्ट करायची नसेल आणि मी तुम्हाला फोर्स करतो तर तुम्ही करणारच नाही. जर मी तुम्हाला मोटिवेट करतो की होणार आहे करा आणि तुम्ही जर थोडेसे पेशन्स दाखवले, ऑब्व्हियसली आहे की एवढी वर्ष, सपोज आता कोणी एखादा तुमचा आता विचार केला की तुम्ही 50 वर्ष असाल, नाकाने ब्रीथ करताय, तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा ब्रीदिंग करताय किंवा पहिल्यांदा अनुभव घेताय, सडनली मी तुम्हाला जर सांगतोय तुम्हाला आता तोंडाने श्वास घ्यायचा आहे, नाकाने श्वास घ्यायचाच नाही, थोडंसं सफोकेशन होणारच आहे ते. पण जोपर्यंत तुम्ही पेशन्स नाही दाखवणार तर ते तोपर्यंत तुम्हाला ते युज टू होणार नाही. तसंच आहे, जोपर्यंत एखादी गोष्टी सवय नाही एवढी वर्ष, थोडीशी आत्मसात करायला थोडासा वेळ लागू शकतो. जसं की मॅडम सांगतात त्यांना थोडासा कानाचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे थोडासा दुखू शकतो का. हा, कारण काय ते तुम्हाला ऍक्च्युली माहित असतं काय करायचंय, पण पाण्यात गेल्यानंतर आपण घाबरत एवढे असतो की काय होणार काय नाही मला माहित नाहीये. म्हणून तुम्ही जे बरोबर करत असतो तरी पण सायकोलॉजिकली काय वाटतं की मी चुकतोय, कुठेतरी मी चुकतोय, मग तो बॉडी आपली तशी रिस्पॉन्स करायला सुरू होते. आता मॅडम 30 मिनिटं तुम्हाला डाईव्हला देतो, पण तुम्हाला ब्रीफ पहिलं वरती 10 ते 15 मिनिटं ब्रीफ होतं तुम्हाला की काय होणार आहे, कशी एंट्री करायची, तुमच्यासोबत कोण असणार आहे, अंडर वॉटरचं पोझिशन काय असली पाहिजे. त्यामुळे असं काही मनात ठेवू नका की मला येत नाही, येतं हे येत नाही. फक्त रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करा. एखादं स्किल तुम्हाला जमत नसेल, सपोज आता नाकामध्ये पाणी आलंय ते क्लिअर करायला जमत नसेल तर थोडंसं कम्फर्टेबल राहण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून काय आहे की सपोज आपण 8 मीटरला आहोत आणि तुम्हाला जर ते नाकामध्ये सपोज पाणी आलंय, येणार नाही येणार ही नंतरची गोष्ट, पण आपण सपोज पकडून चालूया की येऊ शकतं. आणि जर आलं तर तिथे पॅनिक झाला तर प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली होणारच आहे. पण जर त्या ठिकाणी जर तुम्ही थोडंसं कम्फर्टेबल राहण्याचा प्रयत्न केला, आम्ही सांगतोय त्या सिग्नल फॉलो केला तर काही होणार नाही. जर तुम्ही पॅनिक झाला तर त्याला कोणीच काही करू शकत. पॅनिक झाल्यानंतर तुम्ही पहिलं काय करणार, वरती धावायचा प्रयत्न करणार आणि जे तोंडामध्ये रेग्युलेटर आहे तो पहिला काढायला बघणार, बरोबर. जर तुम्ही अंडर वॉटर आहात, जो तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं एकच जो ऑप्शन आहे तो जर तुम्ही काढताय तर त्याला तुमच्यासोबत देव जरी असला तर काही करू शकत नाही, बरोबर आहे ना. त्यामुळे रेग्युलेटर एकदम रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स कसे राहू शकता, ब्रिदिंग वर कॉन्सन्ट्रेट करा. जर इथे पाणी आलं तुम्हाला ते क्लिअर होत नसेल, ब्रिदिंग वर कम्फर्टेबल इनहेल एक्झेल करा. इनहेल एक्झेल करत राहा. 2-3 इनहेल एक्झेल नंतर तुम्ही ऑटोमॅटिकली कम्फर्टेबल होणार की तुम्हाला माहित असणार की माझ्या नाकाजवळ पाणी आहे, ते मला कसं क्लिअर करायचं. नाकाने एक्झेल करा, हे स्वतः तुम्हाला माइंड सांगणार आहे. पण जर पॅनिक झालं तर माइंड पण काही करू शकणार नाही. माइंड पण सांगणार आहे की वरतीच पळायचं, तर त्या गोष्टी करू नका. एकदम रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स राहण्याचं असेल एकच ऑप्शन आहे, इनहेल एक्झेल करत राहा. जो तुमच्या समोर डाईव्ह मास्टर या फिर इन्स्ट्रक्टर तुमच्या सोबत आहे त्याच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करा. तुम्हाला वाटतंय ते करू नका. जो तुमच्यासोबत गाईड आहे, जो प्रोफेशनल डायव्हर तुमच्यासोबत आहे त्याचं ऐका. कारण तुमच्यासोबत जो कोणी प्रत्येक माणूस असणार आहे डायव्ह मास्टर ऑफिसर, ज्याला कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव आहे, जो तुमच्यासोबत पाण्यात असणार आहे. आता मी आहे, माझं वय 30 आहे. आता मी 2013 पासून डायव्ह करतोय, गेली 10 वर्ष मी डायव्ह करतोय. मला आजपर्यंत कधीही काही प्रॉब्लेम झाला नाहीये, काही होणार नाहीये. तुमच्यासोबत आम्ही असणार आहे. त्याच्यानंतर बाकीचे स्टाफ आहेत ते याच्या आधीपासून 2003 पासून डायव्ह करतायत. त्यामुळे जवळजवळ 20 वर्षाचा अनुभव असणारे वेल ट्रेन माणसं तुमच्यासोबत असणार आहे. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे डायरेक्टली तुम्हाला पाण्याखाली नेत आहे, तुम्हाला काही माहित नाही अशातली गोष्ट नाहीये. तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिलेलं आहे, तुम्हाला काही होणार नाहीये. त्यामुळे बिंदास राहा. ऑटोमॅटिक हे बघा, हे समोरचं आहे ते आता मोरेश्वर आयलंड आहे, जिथे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होतात. ठीक आहे, देवबाग तारकर्लीच्या जेवढ्या सगळ्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहेत त्या इथे होतात. ते मोरेश्वर आयलंड आहे. हा पूर्ण सँडीपेज आहे. जिथे हर्ट्स दिसत आहेत ना छोटे, तिथं पासून त्या पाठीमागे जो दगड आहे तुम्हाला दिसतोय पाठीमागे, तो बघा, तिथपर्यंत हे पूर्ण मोरेश्वर आयलंड म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, तर सध्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी इथे होतात. मंदिर आहे त्याच्यानंतर, हो, इथपर्यंत गाडी येते आपली. इथून रस्ता एंड झालाय. त्याच्यानंतर इथून जे आहे ते आपलं भोगवे बीच सुरू होतं, जे समोर तुमच्या लेफ्ट हँड साईडला दिसतंय. इथून भोगवे बीच सुरू होतं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला जे हा डोंगर दिसतोय त्याला क्रोकोडाईल पॉइंट म्हटला जातो. कारण तुम्ही जर बारीक नजरेने लक्षात बघितलं
तर जो एंड आहे तिथून बघत या तुम्हाला एक मगर अशी तोंड उघडी ठेवून राहिल्यासारखी तुम्हाला एक व्ह्यू वाटतो बघा, म्हणून याला क्रोकोडाईल पॉइंट म्हटला जातो. बघा एकदा तुम्हाला ते समोरचं तोंड आहे मगरीचं, ज्याने ओपन केलंय. वरच्या माडाची जी झावळी आहेत. आता आपण समुद्रात एंटर करणार आहे, ठीक आहे. त्यामुळे आता थोडंसं स्पीड वाढणार आहे, त्यामुळे नीट बसा, उभे वगैरे राहू नका, ठीक आहे. कोणीही आता समुद्रात एंटर केल्यानंतर उभं राहायचं नाहीये, नीट बसा. जो काही व्ह्यू आहे त्याचा आनंद घ्या, फोटोज काढा, काही प्रॉब्लेम नाही. पण इकडे तिकडे हलू नका, जाऊ नका, कारण बोट थोडीशी आता हलणार आहे, कारण स्पीड मध्ये असणार आहे बोट. त्यामुळे एका जागेवर बसून बोट तिकडे आपण पार्क केल्यानंतर पाहिजे तेवढे उभे राहून फोटो काढा, बसून फोटो काढा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता करू नका.